नमस्कार मित्रांनो. पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो? नेमका पशुपती व्रत कसे आहे? पशुपतीनाथ व्रताची महिमा काय आहे? पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय फायदा होतो? कोणता लाभ होतो? अशा प्रकारचे सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सारे लोक स्वतःच्या पद्धतीने खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपती व्रत कसं केलं जातं याबद्दल माहिती देतात. पण ती माहिती खूप वेळा चुकीची ठरू शकते. त्यामुळे आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊन या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत. मित्रांनो, पशुपती व्रताचा महिमा. पशुपती व्रताचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल. या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे व्रत केल्याने तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथच्या चरणी जाल तेव्हा देवादिदेव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात, असे शिवपुराणामध्ये सांगितले आहे. पशुपती व्रत कधीपासून सुरू करावा? मित्रांनो, पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणत्याही महिना निश्चित नाही. तुम्ही हे व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हे व्रत करू शकता. कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष, फक्त सोमवार असावा, हे लक्षात ठेवावे. पशुपतीनाथ व्रत कोणी करू नये? मित्रांनो, देवादिदेव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत. या जगातील सर्व प्राण्यांचे व देवदेवतांचे नाथ आहेत. म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही की माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट व्हावेत. जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत, ज्या महिला गर्भवती आहेत, अशा लोकांनी हे व्रत करू नये. पशुपती व्रत कोण करू शकतो? मित्रांनो, पशुपती व्रत हे कोणीही केलं तरी चालते. पुरुष असो वा स्त्री, दोघांनीही व्रत करू शकता. पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते. पशुपती व्रतासाठी लागणारे साहित्य: पूजेचे ताट, कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळा चंदन, अक्षदा, बेलपाणी, धोत्र्याचे फूल, तांबडा तांब्या. पशुपती व्रताची सकाळची पूजा कशी करावी? विधी: सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये अंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. मित्रांनो, लक्षात ठेवा, बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात. असा कोणताही नियम नाही. जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही. कारण देवादिदेव महादेव भोलेनाथ आहेत. त्यांना या गोष्टीची गरज नाही. फक्त ते भक्ताचं प्रेम बघतात. पूजेचे ताट बघताना हे लक्षात ठेवा, 2दा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा, म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची पूजा होईल. मित्रांनो, मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरात पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या 4ही पूजा कराव्या लागतील. म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा. सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येतात. त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले, बेलपाणी शिवलिंगावर असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. नंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा की अभिषेक केलेले पाणी थोडंसं वाटीत धरा व पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत पूजा करून घ्या. पूजा करतेवेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा व त्यानंतर शिवलिंगाला अबीर, गुलाल, कुंकू, अष्टगंध, लाल चंदन, पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्या. नंतर बेलाची पाने, धोत्र्याचे फूल किंवा आणलेले सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावी. अखंड अक्षदा शिवलिंगावर टाकावी. देवाच्या पाया पडावे व त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे. पशुपती व्रताची सायंकाळी पूजा कशी करावी? सायंकाळी पूजा करतेवेळी तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यावे लागतील. त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल. लक्षात असू द्या की सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळी पूजा करावी लागेल.
शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकेचे दिवे शिवलिंगासमोर लावावेत व उरलेला राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत घ्यावा. त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवावे. देवाला नमस्कार करावा, मनातील इच्छा देवाला सांगावी व नंतर प्रसादाचे 2 हिस्से देवासमोर राहू द्यावे व एक हिस्सा सोबत घेऊन जावा. घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा व तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरात आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा. हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही, तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. या पद्धतीने पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशा पद्धतीने बाकीच्या 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी व तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल. पशुपती व्रताचे उद्यापन कसे करावे? मित्रांनो, पशुपती व्रताचे उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येते. उद्यापन करतेवेळी लक्षात असू द्या, उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटे नंतर करू शकता. उद्यापन करतेवेळेस आपल्याला एक नारळ व 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 51 रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात. उद्यापन करतेवेळी 108 तांदूळ किंवा गहू किंवा बेल पान देवाला अर्पण करावे लागतात. पण अर्पण करतेवेळी सगळे एकदाच अर्पण करायचे, नाहीतर एक एक करून तुम्ही सर्व अर्पण करावेत व आपली मनोकामने देवाला सांगावे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्याला कमेंट करून कळवू शकता. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करता येईल. ओम साईराम.